आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये आज मतदान करतानाच घोषणाबाजी केली आणि मतदान केलं आणि बांगरांनी ही घोषणाबाजी केली आहे। मतदान कुणाला करायचं सांगत त्यांनी गोपनीयतेचा भंग केलाय। बांगरांकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झालाय। आता अर्थातच या संदर्भात विरोधक नेमकं काय पाऊल उचलतात आणि निवडणूक आयोग या संदर्भात कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे। संतोष बांगर खरं तर लोकप्रतिनिधी आहेत, मात्र असं असताना सुद्धा गोपनीयतेचा भंग व्हावा अत्यंत गंभीर बाब आहे। हिंगोलीमधून ही मोठी बातमी येते। या संदर्भात आपण हिंगोलीतून आणखी या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या संदर्भात बांगरांची सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हिंगोलीतून ही मोठी बातमी कळतीये। आज मतदान करत असताना अशा प्रकारे घोषणाबाजी करणं हे योग्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। गजानन देशमुख आमचे प्रतिनिधी हिंगोलीमधून आपल्याबरोबर जोडले गेले। जाणून घेऊया गजाननकडून आणखी सविस्तर तपशील। गजानन, आज संतोष बांगर यांनी मतदान केलं आणि मतदान केंद्रामध्येच त्यांनी घोषणाबाजी केली। मतदान कोणाला करायचं हे या ऑडिओमध्ये अगदी स्पष्ट ऐकू येतंय। गोपनीयतेचा भंग झालाय, काय नेमकं हे सगळं चित्र आहे? अनुपमा, आज सकाळी मंगळवारा भागातील एका प्राथमिक शाळेवर आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी मतदान केंद्रामध्ये मतदान केल्यानंतर अक्षरशः घोषणाबाजी केली। बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, एकनाथ शिंदे भाई आप आगे बढो, अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या घोषणा दिल्या। हा अत्यंत गंभीर असा प्रकार आहे आणि खरंच हा आचारसंहितेचा गोपनीयतेचा भंग आहे। शिवाय त्यांनी तिथे एक महिला आहे, त्या मतदान करत असताना त्या महिलेशी सुद्धा संवाद साधल्याचं बघायला मिळतं त्या व्हिडिओमध्ये। तर एक लोकप्रतिनिधी असताना अशा पद्धतीचं सगळं जे वर्तन आहे हे सातत्यानं आमदार बांगर यांच्याकडून घडताना पाहायला मिळतं। यापूर्वी सुद्धा आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हा जो आहे तो त्यांच्यावर दाखल झाला होता। त्यानंतरची ही दुसरी घटना आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्याकडे मतदान केंद्रामध्ये मोबाईल सुद्धा सोबत होता। अशा पद्धतीचं सगळं जे चित्र आहे ते हिंगोलीत पाहायला मिळतं। एक लोकप्रतिनिधी असं बेजबाबदार पद्धतीने वागणं अत्यंत चुकीचं आहे, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो त्यांच्याकडून विरोधकाकडून सातत्यानं होत असतो आणि यावर आता आमदार बांगर यांच्या विरोधामध्ये तिखट प्रतिक्रिया विरोधकाकडून उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अनुपमा, ठीक, गजानन, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अर्थातच याचे राजकीय वर्तुळामध्ये काय नेमके हिंगोलीमध्ये पडसाद उमटतात हे बघावं लागणार आहे, कारण विरोधकांच्या हातात पुन्हा एकदा आयतं कोलीत खरं तर बांगरांनी दिलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोग सुद्धा यावर काही कारवाई करणार का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। एका लोकप्रतिनिधीनं अशा प्रकारे गोपनीयतेचा भंग करावा याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय। मतदान केल्यानंतर त्याच ठिकाणी पक्षाचा विजय असू दे, त्याचप्रमाणे तिथल्या महत्त्वाच्या नेत्यांचा विजय असू दे, अशा प्रकारच्या घोषणा करत मतदान कोणाला करावं याचे संकेत सुद्धा त्यांनी मोडलेले आहेत।